नुसतं राजकारणी नेत्याच्या पाठीमागं फिरू नका झेंडा उचलण्यासाठी थोडंफार खायला प्यायला भेटलं तर संघर्ष करायला जेव्हा चान्स भेटतो तेव्हा माणूस टॉपला जातो. राम भगवंताला अयोध्येत राहणं इजी होतं ना, पण त्यांनी 14 वर्षात संघर्ष चूज केला. काल जे प्रॉब्लेम होते ते आज नाही आहेत, आज जे आहेत ते उद्या नसतील. त्याच्यामुळे तुम्हाला फ्लेक्झिबल व्हावं लागेल. गरीब का होत चाललाय? कारण की गरीब नमस्कार. तुम्हाला पण असं वाटतंय का की श्रीमंत होत चाललाय आणि गरीब फारच गरीब होत चाललाय? आज जर बघितलं तर जॉबचे प्रॉब्लेम्स आहेत. ज्यांना जॉब आहे त्यांना सॅलरी कमी आहे, बिझनेसमध्ये कॉम्पिटिशन्स आहे आणि फार्मिंग करताना पण फार अडचणी होऊ राहिल्या, हेल्थचे फार इश्यू जनरेट होऊ राहिले. तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. जर तुम्हाला असं वाटतंय की मला माझे ड्रीम फुलफिल करायचे आहेत, माझ्या परिवारासाठी माझ्या गोलसाठी मला काही करायचं आहे, जर तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही थोडंसं स्वतःला अपलिफ्ट करावं, एक गरिबीचं लेअर तोडून एक चांगल्या लाईफमध्ये यावं, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ थोडा लांब असेल, पण ह्या व्हिडिओमध्ये असे 12 मार्ग सांगितले, त्याच्यातून कुठला तरी एक मार्ग तुमच्यासाठी असू शकतो आणि तुम्ही तुमचे ड्रीम फुलफिल करू शकता, तुमचा व्यवसाय सुरू करू शकता, सुरू केलेला व्यवसाय आणखीन वाढवू शकतात, लॉस झालेला व्यवसाय तुम्ही कव्हर करू शकतात. तुम्ही जॉब करताय, तुम्ही स्टुडंट आहात, तुम्ही गृहिणी आहात, तुम्ही मेल आहात, तुम्ही फिमेल आहात, नो मॅटर. हा व्हिडिओला मनापासून पॉसिबल असेल तर हेडफोन लावा, डायरी पेन घेऊन बसा आणि तुमच्यातलं टॅलेंट, तुम्हाला काय जमतंय, तुम्हाला काय आवडतंय, तुम्ही काय करू शकतात, त्याच्यामुळे कुठले प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात, त्यातून पैसे काही जनरेट होऊ शकतात, लिहून टाका आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करा आणि गरिबीची चेन ब्रेक. पहिला पॉईंट आहे तो म्हणजे स्किल डेव्हलपमेंट. स्किल शिकावं लागेल, हाय डिमांडिंग स्किल. एखादा बर्गर बनवणं हा एक स्किल आहे, त्यानंतर कोडिंग करणं हा एक स्किल आहे. कारण की मनी कम फ्रॉम स्किल. पैसे जनरेट कशामुळे होतात? स्किलमधून. इव्हन एक पंचर काढणारा व्यक्ती आहे ना, तो पण स्किल आहे त्याच्याकडे. मग जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला आत्ता सध्याला जे काही येतंय आणि तुम्हाला जे वाटतंय की मी चांगलं करू शकतो आणि त्या गोष्टीमुळं जर कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल तर तुम्ही त्या स्किलवर वर्किंग केलं पाहिजे. ॲज पर रिक्वायरमेंट. आजच्या जगात कुठल्या स्किलची गरज आहे? आज डिजिटल वर्ल्डमध्ये IT आहे, VFX आहे, ग्राफिक डिझाईन सारख्या स्किलमधून घर बसले तुम्ही कमाई करू शकतात, वर्क फ्रॉम होम करू शकतात किंवा डायरेक्ट सेलिंग बिझनेस करू शकतात, फ्रीलान्सिंग करू शकतात. म्हणजे तुम्ही असा स्किल शिका की आज प्रॉब्लेम सॉल्व्ह कसे होतील. म्हणजे मार्केटमध्ये आज लोकांना वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत, पॅरेंटिंगचे प्रॉब्लेम आहेत, हेल्थचे प्रॉब्लेम आहेत, एज्युकेशनचे प्रॉब्लेम आहेत. तर मार्केटमध्ये प्रॉब्लेम आहेत. त्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन जर तुमच्याकडे असतील आणि तुम्ही जर ते सोल्युशन द्यायला लागलात तर तुम्ही अर्निंग करायला चालू करू शकता. ओला उबेरने काय केलं? ट्रान्सपोर्टेशन फार कॉम्प्लिकेशन होतं, तर त्यांनी काय केलं? ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढलं. ओला आणली, उबेर आणली आणि आज हजारो कोटीचा धंदा सुरू झाला. झोमॅटो आज अर्धा पाऊण तासात 20 मिनिटात तुमच्या घरी जेवण पाठवून राहिलंय. ॲमेझॉन आज जर बघितलं तर 24 ते 48 तासात डिलिव्हरी करू राहिले. म्हणजे मार्केटमध्ये असंख्य प्रॉब्लेम्स आहेत आणि वेळेनुसार प्रॉब्लेम बदलणार आहेत आणि त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन जर तुम्ही काढायला तयार असाल तर तुम्हाला पैसा जनरेट होऊ शकतो. त्याच्यामुळं स्किल शिकण्याची गरज आहे. बीड जिल्ह्यामधील एक दादासाहेब भगत व्यक्ती आहेत, 10वी शिक्षण होतं. इन्फोसिस कंपनीमध्ये ऑफिस वाईफ म्हणून 9 हजारांनी जॉबला लागले आणि कोविडमध्ये गावाकडे जावं लागलं. गावाकडे जाऊन त्यांनी VFX आणि ॲनिमेशनचं प्रोजेक्टवरती काम केलं आणि त्या प्रोजेक्टवरती चांगलं काम करून त्यांनी स्वतःची कंपनी उभारली, शार्क टँकपर्यंत गेले आणि आज जर बघितलं तर करोड रुपयाची कंपनी उभा केली. म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट जे प्रोडक्ट्स जे गुड मॉर्निंग टू गुड नाईट लोक वापरतात, जे सर्व्हिसेस लोक घेतात, आज जर बघितलं तर मार्ग बदलू राहिलेत. जसं मागच्या 20 वर्षापूर्वी जे स्किल होते त्या स्किलनी आज पैसे नाही अर्निंग होऊ शकत. मागच्या 10 वर्षाची स्किल पण आज नाही चालू शकत. याच पर सिच्युएशन. आज रोबोटिकचा जमाना आहे, AIचा जमाना आहे. तर नवीन प्रॉब्लेम आपल्या समोर आहेत. त्या प्रॉब्लेमच्या सोल्युशनवरती तुम्हाला काम करावं लागेल. त्याच्यामुळं जर तुम्हाला गरिबीला ब्रेक करायचा असेल तर स्किल शिकावं लागेल, कारण की स्किलमधून पैसे जनरेट होतात. दुसरा मार्ग समजून घेऊया आपण. दुसरी टिप्स, छोटा बिझनेस सुरू करा. याच्यामध्ये काही गव्हर्नमेंट स्कीमचा फायदा घ्या, रिलेशन बिल्ड करा. नुसतं राजकारणी नेत्याच्या पाठीमागं फिरू नका झेंडा उचलण्यासाठी थोडंफार खायला प्यायला भेटलं तर. जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्ही जे पण काही करताय तिथं रिलेशन बिल्ड करून तुम्हाला ग्रो करण्यासाठी काही सपोर्ट भेटू शकतोय का, अशा लोकांसोबत तुम्ही काय केलं पाहिजे? नेटवर्किंग केलं पाहिजे. याच्यामध्ये जर बघितलं तर छोटे छोटे व्यवसाय आहेत. एखादं मोबाईल शॉप असन, फर्निचरचं असन, क्लोथचं शॉप असन, सलूनचं असन, एक ब्युटी पार्लर असन, त्यानंतर एक वडापावची गाडी, एक चांगलं हेल्दी स्नॅक्सची गाडी. किंवा तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही नाश्ता करायला जाताय, चहा प्यायला जाताय, जेवण करायला जाताय, शॉपिंग करायला जाताय, मार्केटमध्ये तुम्हाला काय त्रास जाणवतोय? जर बघितलं तर ओयो कंपनी कशी आली? त्यांचे जे फाउंडर आहेत एका हॉटेलमध्ये गेले, त्यांना कळलं की बेसिक गोष्टी नाही भेटल्या मला. त्यावेळेस त्यांनी विचार केला की असा प्रॉब्लेम किती लोकांना असेल.
आणि त्यांनी स्टार्टअप सुरू केला त्या प्रॉब्लेमला पकडून. मग जर तुम्हाला असं वाटतंय तुमच्या मनाप्रमाणे असं असतं तरी भारी झालं असतं, असं जर हा चाय असता, असं जर हे फूड असतं, हे शॉप असं असतं किंवा कपडा असा असता, तर तुम्हाला वाटतं तुमच्या कंपनीनुसार तुमच्या आवडीनुसार एखादी गोष्ट भेटत नाही तर समजून घ्या मार्केटमध्ये तो प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही तुमचा स्टार्टअप सुरू करू शकताय. अशी एक मुलगी जिचा जन्म फार गरीब कुटुंबात झाला, 12 वर्षातच लग्न आलं, सासरी त्रास होता म्हणून घरातून पळून जाऊन त्यांनी मुंबईमध्ये फर्निचरचा बिझनेस सुरू केला आणि हळूहळू ग्रोथ करत लोन काढून एक कमानी ट्यूब्स जी डाऊनफॉलला, लॉसला, बंद पडायला आलेली कंपनी, त्या कंपनीला जीवनदान दिलं. आज त्या कंपनीचे चेअरमन आहेत आणि कंपनीची व्हॅल्यू जर बघितली तर आज $112 मिलियन पर्यंत जाऊन पोहोचली. रतन टाटा, मुकेश अंबानी यासारख्या बिझनेसमॅनची मीटिंग केली. मग आज तुम्ही मुलगा असून द्या, मुलगी असून द्या, कुठल्या पण एजमध्ये असून द्या, जर तुमच्या आयुष्यात तडप आहे, तुम्हाला जर वाटतंय मला ग्रो करायचे, मला गरिबीची लेअर ब्रेक करायची, तुम्ही जे पण करतात त्याच्यामध्ये तुम्ही परफेक्ट कराच, पण हंग्री राहा, शोधत राहा की काय आणखीन चांगलं करू शकतो ज्याच्यामधून लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. श्रीमंत लोक स्वतःसाठी काम नाही करत, लोकांच्या अडचणी सॉल्व्ह करण्यासाठी, लोकांना कम्फर्ट देण्यासाठी, लोकांना लक्झरी देण्यासाठी, लोकांना प्रॉब्लेममधून काढण्यासाठी असे काही सर्व्हिसेस, असे काही प्रोडक्ट्स आणतात, लोकांना मदत करता करता ते टॉपला येतात. म्हणून तुम्ही एक स्टार्टअप सुरू केला पाहिजे. जर तुम्ही जिथं करतायत तिथं तुम्हाला संघर्ष नाही आहे, असं वाटतं की रोज तेच रुटीन आहे, तर याचा अर्थ सक्सेस फार दूर आहे. तर संघर्ष करायला जेव्हा चान्स भेटतो तेव्हा माणूस टॉपला जातो. राम भगवंताला अयोध्येत राहणं इझी होतं ना, पण त्यांनी 14 वर्षात संघर्ष चूज केला. डिस्कम्फर्टमध्ये कम्फर्ट आहे. चलो नेक्स्ट टिप हे इन्व्हेस्टमेंट करा. इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही जे इन्कम करताय त्याच्यामधून जो खर्च होणार आहे त्या खर्चासोबत छोटंसं एखादी भिशी चालवत आहे, एखादा SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे का म्युच्युअल फंड आहे किंवा तुम्ही काही पॉलिसी रन करताय. कारण की पैसे कमवा, पैसे खर्च करा, त्याच्यासोबत तुमच्या बिझनेसला बिल्ड करण्यासाठी पण पैसा लावा, पण पैशाने पण पैसे ग्रो झाले पाहिजेत. आज मार्केटमध्ये जर बघितलं तर आपण बॅलन्सने गेलो पाहिजेत. बऱ्याच वेळा असं विचार येतो की जे पैसे कमवत आहेत ते सगळे खर्च होत आहेत, काही लोक मायनसमध्ये खर्च करतात, कर्ज काढून बेसिक नीड फुलफिल करतायत. त्याच्यामुळं तिसरा मार्ग आहे की छोटे छोटे ॲज पर तुमची कॅपॅसिटीनुसार तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू केली पाहिजे. आज जर बघितलं तर आपण डीमार्टचा शेअर फार छोट्या किमतीत होता, आज बघा तो शेअर किती पट वाढला गेला. त्यानंतर किर्लोस्कर कंपनीचा पण शेअर फार कमीने सुरू झाला होता, त्यानंतर ज्यांनी त्याचे शेअर घेतले आज त्यांनी फार मोठा पैसा कमवला. जेवढे पण टॉप ब्रँड आज भारतात आहेत किंवा जगामध्ये आहेत त्याच्यासोबत लोकांनी थोडे थोडे पैसे टाकायला चालू केलेत आणि एक लेवल येते की फार मोठा पैसा जनरेट होतो. जो चौथा मार्ग आहे, तुम्ही तुमचा बिझनेस डिजिटली बिल्ड केला पाहिजे. ऑनलाईन तुम्ही काही सर्व्हिसेस, ऑनलाईन काही प्रोडक्ट विकू शकले पाहिजेत. डिजिटल एंटरप्रिनरशिपमध्ये ई-कॉमर्स किंवा कंटेंट क्रिएशन सुरू करा, फ्री टूल्स वापरा, मार्केटिंग करा. कारण की आज जर पाहिलं तर प्रत्येकाच्या हातात नियर अबाउट 2, 3, 4, 5 तास मोबाईल असतो. आज यूट्यूब खोललं तरी ॲड, फेसबुक खोललं तरी ॲड, इंस्टाग्राम खोललं तरी ॲड, पोस्टवर ॲड आहेत, रीलवर ॲड आहेत, सगळीकडे ॲडच ॲड आहे. प्रत्येकजण आपले आपले प्रोडक्ट विकतात आणि जर तो व्हिडिओ पाहिला, गरज क्रिएट झाली किंवा प्रॉब्लेमचं सोल्युशन भेटलं तर लोक प्रोडक्ट ऑर्डर टाकतात आणि मनी जनरेट व्हायला लागतो. उत्तर प्रदेशमधील एका मिडल क्लास कुटुंबात जन्म झाला एक मुलगा, ज्यांचं नाव आहे विजय शेखर शर्मा. 15व्या वर्षी चांगल्या मार्क्समुळं त्याला दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश मिळाला. त्याने छोट्या छोट्या नोकऱ्या केल्या आणि पेटीएम एक स्टार्टअप सुरू केलं. आज आपण बरेच लोक पेटीएम वापरतो, पण आज पेटीएमची किंमत अब्जावधीमध्ये आहे. हजारो कोटी रुपये आज पेटीएमचा ब्रँड मानला गेला आहे. 5वा मार्ग आहे की साईड इन्कम वाढवा, फ्रीलान्सिंग किंवा लोकल सर्व्हिसेस द्या, म्हणजे एक एक्स्ट्रा इन्कम वाढवा. जर तुम्ही जॉबवर 8-10 तास घालताय, त्याच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे 3-4 तासाचा वेळ आहे आणि तुमच्याकडे काही टॅलेंट आहे, तुम्ही ट्युशन घेऊ शकताय, तुम्ही एखादा योगा शिकू शकताय किंवा तुम्ही एखादं प्रोडक्ट सेल करू शकताय किंवा एखादा वेगळा डायरेक्ट मार्केटिंगचा व्यवसाय सुरू करू शकताय. गुजरातमधील एका गरीब कुटुंबात जन्माला मुलगा, वडील शिक्षक होते, शिक्षण घेतल्यानंतर घरातून पळून गेले, पेट्रोल पंपावर जॉब केलं, पण तिथंच थांबले नाही. त्याच्यासोबत त्यांनी रिलायन्सचा बिझनेस सुरू केला आणि आज जर बघितलं तर रिलायन्स फार मोठी इंडस्ट्री तयार झाली. आज धीरूभाई अंबानी या जगात नाही आहेत, पण त्यांचे आणि मुकेश अंबानी आज जर बघितलं तर इंडियामधले टॉपच रिचेस्ट पर्सन आहेत. मग लेसन काय, छोट्या ट्रेड्समधून एम्पायर बिल्ड होतं. म्हणजे छोटासा एक व्यवसाय जर केला, जसं एक छोटंसं बी असतं त्याने मोठं झाड होतं, तसं या जगामध्ये चहावाला घ्या, मिसळवाला घ्या, कुठले एका रेस्टॉरंट घ्या, हे छोटे छोटे व्यवसाय फार टॉपला घेऊन जातात. जसं की येवले चहा, मी जेव्हा त्यांच्या ओनरसोबत बसलो होतो त्यांनी सांगितलं ह्या चहाची क्वालिटी, ह्या चहाची टेस्ट बनवण्यासाठी आम्ही 7-8 वर्ष गाठले सर, हजारो वेळा ट्रायल केल्यात, तेव्हा ही क्वालिटी आम्ही मेंटेन करू शकलो.
म्हणजे जर एखादी गोष्ट तुम्हाला कळली की मार्केटला याची गरज आहे आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात आणि अडचणी सॉल्व्ह होऊ शकतात आणि जर तुम्हाला वाटतं की ते तुम्ही करू शकतायत तर सुरू करा. हळूहळू ऑटोमॅटिक मार्ग दिसेल. परफेक्ट कधीच होत नाही माणूस. अनपरफेक्ट असतानाच पाऊल टाकायचा असतो, मग माणूस परफेक्ट होतं. जसं चालताना आपण अनपरफेक्ट असतो, माहीत नसतं कसं चालायचं, पण सुरू करतो, पडतो उठतो, पडतो उठतो, पडतो उठतो आणि नंतर चालायला लागतो, पळायला लागतो. इव्हन एवढं पळतात की लोक गोड मायला लागतात. 6वा मार्ग आहे एखादा फूड व्यवसाय सुरू करा. जे रस्त्यावर स्ट्रीट फूडवर गाड्या लागतात, आज त्याच्यामध्ये लोक लाखो रुपये कमवतात. एखादी लोकल रेसिपी, तुम्हाला आवडणारा एखादं सलाड, एखादा पॅटीस, एखादा जनरल जे पण वाटतं तुम्हाला की यार वेगळ्या वेगळ्या स्टेटमध्ये याचा फार ट्रेंड आहे. मी रिसेंटली एक व्हिडिओ पाहिला होता. 2 भाऊ सँडविच विकतात आणि महिन्याला 10 कोटीचं टर्नओव्हर करतात. सक्सेस तुमच्या आजूबाजूलाच आहे. फक्त तुम्हाला सक्सेस मिळण्यासाठी या सोसायटीमध्ये तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन करावं लागेल. तामिळनाडूमध्ये एका गरीब कुटुंबात एक मुलगा जन्माला आला. 10वी शिक्षण केलं आणि 10वी शिक्षणानंतर भांडी धुण्याचं काम केलं. महिन्याला 150-200 रुपये रोज होता. मुंबईला आला. ते काम करता करता एक छोटासा डोशाचा स्टॉल सुरू केला. एक छोट्याशा गाडीतून त्याचं रूपांतर डोसा प्लाझा हा ब्रँड सुरू झाला. आज जर बघितलं तर 4 देशामध्ये 45 आउटलेट आहेत आणि आज करोड रुपयाचा टर्नओव्हर आहे. तर लर्निंग काय आहे? स्पाइस अप युअर लाईफ विथ सक्सेस. साधी आयडिया आणि हार्डवर्क मोठं ब्रँड बनवतं. डोसा साधाच होता, पण काय केलं? त्या डोशामध्ये युनिकनेस आणला आणि त्याला ब्रँड बनवून टाकलं. 7वा मार्ग आहे टेक्नॉलॉजी प्रोडक्ट डेव्हलप करा. तर बघा, प्रॉब्लेम सॉल्व्ह करून पण माणसाला मोठं होता येतं. महाराष्ट्रात एका गरीब कुटुंबात एका मुलाचा जन्म झाला. शिक्षण जास्त नाही झालं, कॅल्क्युलेटर रिपेअर करायचा आणि त्यांनी एक सॉफ्टवेअर बनवलं अँटीव्हायरस, जे कॉम्प्युटरमध्ये व्हायरसपासून प्रोटेक्शन करण्यासाठी, डेटा करप्ट न होऊन. माहिती आहे अजून तुम्हाला. आज 50 देशामध्ये करोड रुपयाचा टर्नओव्हर आहे एका छोट्याशा प्रोडक्टचा. एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला की कॉम्प्युटरमध्ये व्हायरस नाही जायला पाहिजे. अशा व्यक्तीचं नाव आहे कैलास काटकर, जे क्विक हिल कंपनीचे ओनर आहेत. लोकल स्किल ग्लोबल प्रोडक्ट बनवा. होऊ शकते छोटासा स्किल आज ग्लोबली आपण पोहोचू शकतो. जसं तिकडल्या लोकांनी पिझ्झा आपल्याकडे आणला, तर आज आपल्याकडे काही असं आहे का की आपण बाहेरच्या ठिकाणी पाठवू शकतो, बाहेरच्या ठिकाणी पोहोचू शकतो. आज नारळ पाणी तर सगळेच पितात. तुमच्या आजूबाजूला नारळ पिकतात का? नाही पिकत. महाराष्ट्रात नारळ जास्त नाही आहेत. पण आज जर बघितलं तर गल्लीमध्ये, रोडवर, मॉलमध्ये इकडं तिकडं तुम्हाला नारळ पाणी प्यायला भेटते. कारण का? लोकल प्रोडक्ट्स आज जर बघितलं तर ग्लोबल बनवलं गेलं तर ॲटोमॅटिक बिझनेस ग्रो होऊ शकतो. 8वा मार्ग आहे इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट बनवा, इको फ्रेंडली किंवा मशीन्स. आज जर पाहिलं तर प्लॅस्टिक गव्हर्नमेंट बॅन करून राहिले, मोठ्या मोठ्या पॅनल्टी लावून राहिले. तर प्लॅस्टिकच्या रिप्लेसमेंट आपण काय करू शकतो? प्लॅस्टिकच्या बॅगऐवजी लोक आज कपड्याच्या बॅग वापरायला लागलेत. आज जिथं जिथं तुम्हाला प्लास्टिक दिसतं त्याच्या रिप्लेसमेंट का देणार आहे? तर याचा स्टार्टअप तुम्ही करू शकता. जसं मी टी पाऊचचं सांगितलं, ते टी पाऊच कापडी होतं, पण असे काही स्टँडर्ड लोकांनी आणलं की ते पाऊच बदलवला. म्हणजे फेतानी असं वाटतं की मी हाय लेवलची, हाय क्वालिटी प्रोडक्ट पिऊ राहिलो आहे, याच्यामध्ये काही केमिकल नाही आहे. आंध्र प्रदेशमध्ये एक छोटंसं गाव होतं. एक मुलगा गरीब कुटुंबात जन्माला आला, आंधळा होता. समाजाने टाकून देण्याचा सल्ला दिला आईवडिलांना, पण तो स्वतः हार मानला नाही. शिक्षण घेतलं आंधळा असून सुद्धा, आणि त्यांनी बोलट इंडस्ट्री सुरू केली. डिसेबल लोकांना जॉब देऊ, इको फ्रेंडली पॅकेजिंग बनवत आज जवळपास 50 कोटीची कंपनी बनवली. आणि त्याचे प्रयत्न पाहून सुरुवातीला कंपनी स्टार्टअप होण्यासाठी टाटाने त्याला फंडिंग दिली होती. म्हणजे इमॅजिन करा, असे श्रीकांत बोलला, जो गरीब कुटुंबातून आला आहे, आंधळा आहे, रिजेक्शन घरापासून, समाजातून आलं, शिक्षण घेतलं आणि त्यांनी एक बिझनेस सुरू केला. आणि बिझनेसमधील लोक कोण? डिसेबल लोक, अपंग लोक, आंधळे, ऐकायला येत नाही, असे लोक घेऊन त्यांना रोजगार दिला. सॅल्यूट आहे. म्हणजे आज जगामध्ये असंख्य प्रॉब्लेम्स आहेत. काल जे प्रॉब्लेम होते ते आज नाही आहेत, आज जे आहेत ते उद्या नसतील. त्याच्यामुळे तुम्हाला फ्लेक्झिबल व्हावं लागेल. तुमच्या आतल्या विकनेस पाहण्यापेक्षा तुमची स्ट्रेंथ पहा. मार्केटमध्ये कुठल्या अशा प्रॉब्लेम्स आहेत ज्याच्यात तुम्ही सॉल्व्ह करू शकतात, ज्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे, ज्यात तुम्हाला आवडेल करायला, असा बिझनेस पण तुम्हाला मोठ्या लेवलला घेऊन जाऊ शकतो. 9वा मार्ग आहे मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस सुरू करा. छोट्या छोट्या वस्तू बनवा. आज आपण पॉप्युलेशनला चायनाला ऑलमोस्ट ओव्हर केलं आहे. चायनामध्ये मॅक्झिमम लोक प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करतात आणि ग्लोबल मार्केटमध्ये प्रोडक्ट पोहोचवतात. चायनाचे प्रोडक्ट इंडियामध्ये येऊ राहिलेत. मग तुम्ही जर एखादं प्रोडक्ट बनवून राहिलात, गुड मॉर्निंग टू गुड नाईटपर्यंत कुठलंही प्रोडक्ट जे तुम्हाला असं वाटतं तुम्ही त्या प्रोडक्ट्स बनवू शकतात. आणि जेव्हा तुम्हाला वाटतं की मला बनवायचे, त्यावेळी जेव्हा तुम्ही स्टडी करायला लागतात तसे कॉन्टॅक्ट, तशा लीड जनरेट व्हायला लागतात. मक्याचं कणीस तुम्ही पाहिलं आहे, असं घेतलं तर ते 2-4 रुपयाला भेटतं आहे, पण जेव्हा तुम्ही त्याला भाजून घ्यायला लागतात तर 20-25 रुपये द्यावं लागतात.
आणि त्यातच जर तुम्ही पॉपकॉर्न बनवून घेतलं तर 200-300 रुपये पण पे करावं लागतात. प्रोडक्ट सेम आहे. त्या प्रोडक्ट्समध्ये प्रोसेस केल्यानंतर जसं असा बटाटा घेतला, त्या बटाट्याचे चिप्स बनवलात. आज चिप्सचा पण फार मोठा धंदा आहे. तर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये येऊ शकतात. केरळ राज्यामध्ये एक खेडेगाव, त्या खेडेगावात एक गरीब कुटुंबातून जन्मलेले मुलगा, त्यांचं नाव आहे KM मॅनन मप्पीलाई. नवरा बायकोने एका छोट्याशा शेडमधून फुगे बनवायचा व्यवसाय सुरू केला. फुगे बनवून ते विकत होते आणि हळूहळू त्या फुगेतून ते रब्बल बनवायला चालू केलं आणि रब्बल बनवल्यानंतर ते टायर बनवायला लागले आणि एक इंडियातली टॉपेस्ट कंपनी ज्याला मागं टाकलं. 1961 त्यांनी एक IPO लॉन्च केला MRF टायरचा आणि आज जर पाहिलं तर 65 देशामध्ये ह्या कंपनीचा माल एक्सपोर्ट केला जातो. जे टायर एक्सपोर्ट केले जातात. आज तुमच्या आजूबाजूला ज्या गाड्या फिरतात तिथं मॅक्झिमम गाड्यांना MRFचे टायर वापरले जातात. आज जवळपास ती कंपनी 55,000 कोटीपेक्षा जास्त टर्नओव्हरची कंपनी झाली. ऑनलाईन सर्व्हिसेस विका, ऑनलाईन ॲप्लेट करा, ऑनलाईन प्रोडक्ट्स विका. चंदीगडमध्ये एका मिडल क्लास कुटुंबातून IIT पास करून आलेले सचिन आणि बिन्नी बन्सल यांनी ॲमेझॉनमध्ये काम केलं. 2007 त्यांनी फ्लिपकार्ट कंपनी सुरू केली. फ्लिपकार्ट पहिलं फक्त बुक्स विकायचं. आज फ्लिपकार्टवर भरपूर सामान विकलं जातं आहे आणि आज जर बघितलं तर वॉलमार्टने त्यांना $16 बिलियन विकत घेतलं. ऑनलाईन मार्केट अनलिमिटेड आहे. मग जर तुम्ही एखादं प्रोडक्ट्स, एखादी सर्व्हिसेस, एखादा बिझनेस सोशल मीडिया थ्रू, ऑनलाईन थ्रू जर इंडियाला वर्ल्ड वाईड तुमचा बिझनेस नेला तरी पण तुम्ही गरिबीला ब्रेक करू शकतात. आणखीन एक बोनस मार्ग देतो ऑर्गॅनिक फार्मिंगचा, सेंद्रिय शेती. जर तुम्ही केमिकलची शेती करत असाल तर तुम्ही सेंद्रिय शेतीकडे शिफ्ट व्हा. कारण की आज डायबिटीज, BP, अटॅक, स्ट्रोक किंवा PCODचे प्रॉब्लेम, कॅन्सरचे प्रॉब्लेम्स फार वाढलेत. गव्हर्नमेंट त्रस्त आहे. आज पंजाबवरून राजस्थानला कॅन्सरची ट्रेन जाते. आज कुठल्या पण वयात आजार तयार होले. सगळ्यात मोठा पैसा माणसाचा हॉस्पिटलला जाऊ राहिला आहे आणि याचं मेन कारण आहे केमिकल. पाण्यातून केमिकल जाऊ राहिलं आहे, हवेतून जाऊ राहिलं आहे, त्यानंतर आपल्या खाण्यातून केमिकल जाऊ राहिलं आहे. आता सगळ्यात मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे ती म्हणजे सेंद्रिय शेतीची. तर तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्या शेतीला सेंद्रिय शेती करा, सुरुवात करा. फार मोठी मागणी आहे. कारण की आज जर बघितलं तर जे बाळाला स्तनपान केलं जातं ना, त्या स्तनामधून जे दूध येतं त्या दुधातसुद्धा केमिकल आढळलं आहे आणि इथून मागच्या सगळीकडे भेसळ आहे. तर आता इथून पुढल्या काळात हेल्थला चांगली हेल्थ बनवण्यासाठी केमिकल नाही तर सेंद्रिय शेतीची गरज आहे. तर तुम्ही सेंद्रिय शेती पण करू शकतात. आज जर बघितलं तर इंटरनॅशनल मार्केटमध्ये जे मटेरियल एक्सपोर्ट होतं ते मटेरियल विदाऊट केमिकल असतं. टॉपचे लोक, टॉप लेवलचे लोक पैसा द्यायला तयार आहेत, प्राईस बघायला तयार नाही आहेत. फक्त त्यांना विदाऊट केमिकल प्रोडक्ट पाहिजे, ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स पाहिजे. हा एक व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता. आणि मला असं वाटतं आज हा व्हिडिओ पाहिल्यानंतर गरीब का होत चालला आहे, कारण की गरीब आयडियावरती, स्किलवरती, ऑपॉर्च्युनिटीवरती, मॅन्युफॅक्चरिंगवरती, सर्व्हिसेसवरती किंवा जी टेक्नॉलॉजी डेव्हलप होऊ राहिली आहे त्याला ॲडॅप्ट करत नाही म्हणून गरीब होत चालला आहे. पण श्रीमंत लोक ह्या टेक्नॉलॉजीला ॲडॅप्ट करतात. जसं एका जिओ माहीत नव्हतं, इंस्टाग्राम माहीत नव्हतं, व्हॉट्सअप माहीत नव्हतं, फेसबुक माहीत नव्हतं, पण आज आपल्या डेली लाईफचा पार्ट झाला आहे. इंटरनेट नव्हतंच. आज जर बघितलं तर लोक 400, 500, 1000, 2000 रुपये इंटरनेटवर खर्च करतात. म्हणजे मार्केटमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉर्ट आऊट करा किंवा मार्केटमध्ये कम्फर्ट जर तुम्ही देऊ शकलात, प्रॉब्लेम सॉर्ट आऊट करू शकलात तर तुम्ही पण गरिबीला ब्रेक करून टॉपला येऊ शकतात. मार्केटमध्ये पैसे कमवण्यासाठी जॉब्स पण आहेत, शेती पण आहे, सेल्फ एम्प्लॉयमेंट पण आहे, बिझनेसेस पण आहेत. पण जर एक सामान्य माणसाला, एक गरीब माणसाला श्रीमंत व्हायचं असेल तर त्यांनी स्टार्टअप केला पाहिजे, बिझनेस सुरू केला पाहिजे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला पाहून सोडू नका. याच्यात कुठल्या गोष्टीत तुम्हाला असं वाटतं की ही आयडिया माझ्यात आहे, मला हे आवडतं आहे, मी हे करू शकतो, याच्यातून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो आणि मला याच्यातून पैसे पण जनरेट होऊ शकतात, त्या आयडियाला नोट डाऊन करा आणि त्याच्यावर काम सुरू करा. काम करता सुरू करा. परफेक्ट झाल्यावर नाही. जसं ग्रीन सिग्नल सगळे ग्रीन झाल्यावर असं वाटतं की मग निघूया, नाही, निघा. पुढं गेल्यानंतर ॲटोमॅटिक रोड ओपन व्हायला लागतो. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही काय लर्निंग केलं, तुम्ही काय स्टार्टअप करणार आहात, कमेंटमध्ये नक्की सांगा.